चाललेलो आहे पैठणला आणि आपल्याला नाही का खूपच आता मध्ये रस्त्यात लोक असणारच ते मला माहितीच आहे, कारण की शेतकरी आहेत सारे आणि इथं शेत आहेत त्यांचे हे बघा. तर आपण त्यांच्या नाही का एक एक करून प्रतिक्रिया घेत चालणार आहे पोळ्याच्या सणाबाबतीत. तर मला तुम्ही सांगा, ह्यो बैल मारितो का पहिलं गेम करायचा नाही तर पुढे ना. तर हे बैलाला सजवण्यात तुम्हाला कसा आनंद वाटू राहिला? अतिशय आनंद वाटतो मला. हा दरवर्षी प्रमाणे हा सण आहे, उत्साहात राहतो आणि आनंदित राहतो. आनंदित सण आहे. आणि आपण हे जो सण आहे आता कसं झालेलं आहे विषय, तर बैल ते राहिलेलं नाही समजा जास्त लोकांकडे. तर ज्याच्याकडे बैल नाहीत त्याचा विषयच नाही ना, हे त्याला सणच नाही. तो हा फक्त नारळ फोडण्यात याच्यातच दंग राहतो फक्त. हा, आणि असे बैल सजिण्यात. आणि खरं तर बैलाचा सण येऊ तर विषय असाच आहे, बैलाचा सण आहे आणि बैलच नाही जास्त. आता ट्रॅक्टर ते झाल्यामुळे हे आता बैल फेल काही राहिलेलं नाही आहेत. तर लोकांना म्हणजे मला असं वाटू राहिलं की लोकांनी असेच जर बैलाला जीव नाही लावला, बैलाला म्हणजे बैल विकत नाही घेतले. हॅलो, तर नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहे उच्चगाव या ठिकाणी. बाबा आपलं नाव काय म्हटलं? किसन घेण्याची वेळ. तर किसन काका आपल्याला भेटलेले आहेत, आपले एकदम जुन्या पद्धतीचे पारंपरिक मित्र आहेत. तर आज बैलपोळा हा सणानिमित्त आपली तयारी कुठपर्यंत आलेली आहे? तयारी झालेली आहे सारी बैलाला, सगळी तयारी झालेली आहे. खांदा मळणी हा प्रकार जो असतो, हा खांदा मळणी प्रकार काय असतो? खांदा मळणीचा प्रकार काल झाला. नेमकं काय प्रकार असतो खांदा मळणी? बैलाचे खांद्याला मुळे हळद लावून, हळद वगैरे लावून. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पोळ्या या दिवशी नेमकं बैलाला काय करणार? त्याला धुवून हिंगुळ लावायचा, हा बशिंग बांधायची. आता बैलपोळा हा सण पारंपरिक असल्यामुळे नेमकं कशा प्रकारे बैलपोळा नाव पडलं त्याला? जुनी परंपरा आहे बैलाचा पोळा. तुमचं वय किती आहे सध्या रनिंग? 74. तर तुम्ही किती वर्षापासून म्हणजे तुम्हाला असं कळतंय की बाबा पोळा हा सण आपण तयार करतो आपल्या मराठवाड्यामध्ये? वयाच्या 6व्या वर्षापासून 5व्या वर्षापासून सुरू. आता तुमच्याकडे किती बैल आहे? आपल्याकडे नाहीत बैल. आपल्याकडे बैल नाही. नेमकं आपण आता हे जे नारळ वगैरे चाललंय देवाला फोडायला, देवाला म्हणजे आज पौर्णिमा किंवा अमावस्या दिवशी बैलपोळा हा ठरवलेच असतं. आता 5 वाजता बैल नेमकं तुम्ही कुठं घेऊन जाणार? मंदिरापुढे, मारुतीच्या मंदिरापुढे दर्शनासाठी घेऊन जाणार. जेव्हा निवेडा मारणार बैलाला, बैल घेऊन त्याला किती वेळेस फिरावं लागतं बैलाला? त्याला एकच वेळेस वेडा मारायचा आणि येऊन उभे करायचे एका साईडला. चला, धन्यवाद. तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. काय आहे बाबांना कहून आपण विचार राहिलो की आता जास्त करून लोकांना माहित नाही हे पोळ्याचं खरं काय कारण आहे, कहून पोळा हे सण साजरी करते. त्याच्यामुळे आपण इथं नाही का असे हे जुने आहेत बाबा, हे 74 वर्षाचा यांचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे आपण यांना विचारलं आणि बाबांनी बी भलतं चांगल्या पद्धतीत सांगितलेलं आहे आपल्याला. तर त्याबद्दल बाबाचे खूप खूप अभिनंदन. आजी तुमचं नाव सांगा. आपलं नाव कौशल्या. पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव? किसनराव रणकाम. कौशल्य किसन रणकाम. आजी आज पोळा आहे, तुम्हाला कसं वाटतंय पोळ्याविषयी? बरं वाटतंय, आनंद आहे सगळीकडे. तुमच्या इकडे पाऊस पाणी कसं पडतं? भरपूर आहे. तुमच्याकडे? आमच्या इकडे पण बरं आहे. हो ना. आणि आज कुठले आम्ही टाकळे आंबडचे. हा, पाऊस आहे. आजी सगळ्या शेळ्या किती आहेत तुमच्याकडे टोटल? हे काय एवढ्या मोजा ना, म्हणजे तरी 12-13 शेळ्या आहेत. तुमचं सगळं कुटुंब आहे शेळ्यावरच चालतं का? सगळं कुटुंब आहे शेळ्यावरच चालतं? नाही, तोड करतात. ऊस तोड करतात. मालक वारले पण पोरग तोड करतोय. पुन्हा काही काम करीत नाही. मग तोडून आले की काही काम करत अजिबात नाही, फक्त तोडच काय. आता जो बैलपोळा सण आहे, तुमच्याकडे बैल वगैरे नाही ना, सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला जी पशुसंवर्धन विभागामार्फत गाई म्हशीचा जो फॉर्म आलेला आहे तो तुम्ही भरला का? आता मला काही त्याच्यातलं कळत नाही हो. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? लाडक्या बहिणीचे पैसे येतात? येते, पगार येते. ती किती येते? आता ते सांगताच येत नाही. एखाद्यावर 4000 येते, एखाद्यावर 2 येते, एखाद्यावर 1.5 येते. तुमचा उदरनिर्वाह कम्प्लीट होतो का? भागत आमचा भागत. आनंद. किती जण आहे सगळे? आनंद आहे आम्हाला. तारामळ नाही, काय नाही आमचे. अच्छा, तुम्ही घरात किती जण आहे सगळे? घरात काय, मुलगा एक, त्याला 4 पोरी 1 पोरग. ते 2 जण. ते काय करता? ते तोडच करतात, बाकीचं काम. तुमच्याकडे बैल वगैरे काहीच नाही. आता आज जो पोळ्याचा सण आहे, तर पोळ्याच्या सणाला तुम्ही सगळं घरी स्वयंपाक वगैरे करून शेळ्या घेऊन चारायला चाललेलं आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? 2 शब्द तुमचे. स्वयंपाक आपलं देवाचं याचं करतोच ना. आता बैलपोळा किती वाजता सुरू होतो तुमच्या गावात? आता आज किती वाजता आहे का? बामणाला ते बामण लावतो चट याला लावत. बरं, चालतंय आजी, धन्यवाद. तुम्ही इतकी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नक्कीच तुमच्या सरकारपर्यंत आम्ही हे पोहोचून देऊ.
तर पब्लिक आपण आलेलो आहे पैठणहून घरी आणि आपल्याला नाही का आता पोळा आहे आज, तर आज पोळ्याची पूर्ण व्हिडिओ शूटिंग आणि पूर्ण आपल्याला रेकॉर्डिंग काढायची आहे आणि आपल्या भावाने आपल्यासाठी स्टिक बुक केली, ती स्टिक पण आलेली एकदम ओकेमध्ये आणि आता एकदम खतरनाक व्लॉग येणार आपले. त्यासाठी भाई चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, व्हिडिओला एकदम टॉपमध्ये व्हिडिओ येणार आज. आणि आता पाहू आपल्या गावात कसं काय बैल सजलेत, कसं काय नाही, एकदम ओकेमध्ये भाई लोक. या काकाचे बैल चाललेले एकदम टॉपमध्ये, यप्पा कसं काय बैल सजलेले एकदम भारी. तर हे पहा 20 बैल सजलेले आहेत. चला तिथं पहा गोरे बिरे कस काय सजलेले आहेत एकदम. हे आपला अंगत भाई काय चाललंय, गोरे लय भयान सजले. इथून शॉर्टकट करून घेतला होय, इथं बिंगा लागते काय होय नावनात काय इथं बिंगा लागते. गोरे बा कस काय भयान सजलेले आहेत एकदम टॉप मध्ये. हे पाय आपलं हनुमान मंदिर आहे आणि पहिल्यांदी बैल इथं पाय पडायला आणा लागत असते. हे पहा हे बसले इथं सारे गावकरी मंडळी. काय काय म्हणता काय नाही, बैल आणले की नाही? बैल आणलेत ना. कुठे आपली बैल? बैल पाठीमागे एकदा गेले दादा एकदम. हे पहा यांनी किती राऊंड आणावं लागते? 3 राऊंड आणावं लागते. हे पहा यांचा 1 राऊंड झालेला आहे नाही का. लय मोठे जण येणार आहे, लय मोठे बैल येणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तो दाखवतो बैल आल्यावर, कारण की अजून आलेले नाही. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे, डायरेक्ट बँड बाजा ते लावून सारा विषय. ते बैल येणार आणि ते बैल पाहून तुम्ही पण हापकणार. पब्लिक बैल आलेले आता एकदम जोडीनं. चला मग पाहू हे आपल्या आजी बाबा. असे बैल पाहिजे भाई. चला हे पहा याला तर हे बी नाही. हा हे असे बैल सजलेले, असे गावामध्ये बैल पोळा सण होतो. चला चला लाभ कित नाही घालणार नाही भाई, काहीच नाही, काहीच अडचण नाही. हे पहा हे असे बैल साजायला पाहिजे आणि हे गावामध्ये असे बैल पहा. हे पहा पैसे बी नाही देते. काय 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 कोण थांबले, कोण थांबले? फटाकडे बिटाकडे असा जंक्शन विषय होतो, जंक्शन. मग तुमचा नाही काढायचं, कोणाच काढायचं. काय काय लावलेलं आहे बायला? हे गोंडे बाशिंग, मोरकी, यसन, कडी, डागरमाळ हे फुगे गोंडे या कलर बिलर टाकून सवायला. या शाल नाही टाकली का? हा धुया. हे पाय हे कसा विषय जरा जंक्शन विषय सुरू इथं. साहेब हे वाटतं मला भाय हे आपले ठाकरे साहेब. हे बघतो का काय बादशाह आलेला आहे मित्रांनो. आता ते बी खतरनाक आहे विषय, पब्लिक जंक्शन विषय आहे त्या बादशाचा. चला मग तुम्हाला दाखवतो ते बादशाह कोणचा आहे. एकच बैल पण विषय आडे. यप्पा कस काय सजलाय राजा पंढरीचा. पण हो काही गार नाही बर का, गरम माणूस आहे. हे असं इकडून जावं लागतं, हे इकडून जाऊन नाही का व्हिडिओ काढ लागते. हे पोरं पाहायचं बसलेली राजा पंढरीचा कस काय. हा 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 कस काय उड्या आणतो भाई. एकटा बादशाह गावात, बादशाह नाही असा कोणता गावात.
2 माणसं लागत आहेत. थांबा मला येऊन द्या. नाही हे या बादशाला सांभाळायला 2 माणसं लागत आहेत. पहा मग विचार करा काय विषय कस काय. घेतो ना हे असं पूर्ण नाही का. इथं 3 चक्रा मार लागत्या का. 3 चक्रा मार लागत्या आणि आता पाय पाडण्याची वेळ आहे त्याची. पहा कस काय बादशा. तसं गावात बैल नाही. राजा पंढरीचा 6वा वट बी तशीच झालेली त्याची. झालं का तुमचे. हे चालले आता नवनाथ काकाचे बैल चाललेले आहेत आता आपले. आणि हे वाच्या बा कसा करतोय. येईन माझ्या अंगार. हे शेवट लोक चल नाही. रॅली रॅली असा बैल पोळा असा असतोय. असा बैल पोळा गावात. हे पहा रॅली कस काय. बैल आपले मित्र आहे यांचे बैल आहेत. या असा जंक्शन विषय असतो गावात. लोकांकडे बैल नाही तर सध्या. हे पंप आहे आपला आणि ते भावर हे निकून टाकले बैल. जंक्शन विषय असतो बैलाचा पूर्ण. हे बघा सिस्टम हे काही काय एक बी हत्यार आहे आमच्याकडे. जोडीनेच नसते. पाटील हे लहान पाय. हे लहान आपले बुरखून बारखून देत. हे कोणाच आहे भाई. हे कोणाच आहे तुमचा जगा. सिस्टम पहा सिस्टम. बैल पोळ्याचा सण आपले झाला. हे भाऊ का चलो मुंबई. चलो मुंबई. आता मला पळा लागेल दर्शी. चलो मुंबई पळ. हा थोडं जास्त हे चालले. हे आपला भाई. चलो मुंबई थांबायचं नाही तुला. पळ 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 होणार. चलो चलो मुंबईचा. हे पा असं पाय पडी रे पा. इथं सावधानी राहावं लागतं. तशी नाही तर गेम होतो आपला. हे आले बैल दुसरे सारे. हे पायाला का मागे म्हणून पायाचा फ्रॅक्चर डायरेक्ट. पारशे होई. टिलो हे पहा बैल एकदम विषय हडवायला सजिलेले. हे बारीक टावर आहे. टावर कस काय जन्माला काय करून आता. चलो मुंबईला तर विषय. हा चलो मुंबईची ना साऱ्यात. सायकला बाबा सायकला.
गावात नाही का मिरवणूक होणार जाहिरात राखून द्या मग कसं आता पुण्या गावात मिरवणूक होणार एवढं नाही ना आता पूर्ण गावात मिरवणूक भाऊ राहिले हे पुण्य बैल एखादी आलेले पुण्या गावातले बैल एखादी आलेले आणि यांचे बैल पुण्य गल्लीतले इकडे उलट जास्त बैल आहेत आपल्या घरी चालले आता हे बघा पहिला मस्त सजिल्या एकदम ओके काय यायला लागत ए शंभू हे बैल यांचे हे सौरभ भाई अरे सोडो काय करतो हे सोडून हे काय हे पाय कसे करून राहिले पाय पाडण्यासाठी खाली आता शिकायला काय ह्यो बैल आला आपलं बैल नाही माणूस भाई माझ्याकडे घेऊन राहिलो माझ्याकडे म्हणतो बरं का कोणी काही समजू नका आपला मित्र आहे तुम्हाला ज्यांना माझ्या सण आहे तुम्ही त्यांचं तिकडे मारा हे पाय झोपलं देव अरे बाप हे आपलं गोर बाजू घ्या हे तर कट्टरच दिसते चपळ चपळ पटातला गोरा आहे पटातला हे आपल्या सद्गुरूचा आलेला आहे गोरी हे पाय तिरंगे कसे हे नुसतं आपले जे इथं गावकऱ्यांना बैलाचा नाद पा किती कारण नुसतं पायलाच किती जण आली हे आपला अमोल भाया हे पब्लिक पाहि तरी अर्धी पब्लिक नाही घरी गेली आता कारण की बैल कमी झाले नाही त्याच्यामुळे बैल जेव्हा अशी ती बँड वाजे ते वाजून आलते का तेव्हा पब्लिक होती आता तरी कमी झाली आता एवढे डबल आलेले आणि हे सुग्रीवचं गोर